आणि मनसेच्या शिष्टमंडळाला केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी भेटीसाठी बोलावलंय। 9 मुद्द्यांचं पत्र निवडणूक आयोगाला दिलेलं आहे। पत्रावर सकपाळ ठाकरे बंधू पवारांची स्वाक्षरीही असल्याचं पाहायला मिळतंय। आपल्यासोबत प्रमोद उगले फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। प्रमोद, मला सांगा की मनसे मविया शिष्टमंडळ आता आयुक्तांच्या भेटीला गेलंय। 9 पानांचं पत्र दिलेलं आहे। पत्रामध्ये नेमका मजकूर काय आहे, काय सांगता येईल? की गेल्या 1.5 तासापासून निवडणूक आयोग आणि मवियाच्या शिष्टमंडळाची बैठक सुरू होती आणि या बैठकीत जे महाराष्ट्रातील महत्त्वाचे जे नेते गेले होते त्या नेत्यांनी जे पत्र दिले त्यावर उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह काँग्रेस मित्रपक्ष यांच्या सर्वांच्या स्वाक्षऱ्या असून या पत्रात जी निवडणूक आयोगावर जे आरोप केले होते किंवा निवडणूक आयोगात ज्या मतदार याद्यांमध्ये जो गोंधळ होता त्या गोंधळाबद्दल सर्व वर्णन या पत्रामध्ये करण्यात आले। हे 4 पानांचं पत्र असून जवळपास 9 महत्त्वाचे मुद्दे यावेळी मविया आणि मनसेच्या शिष्टमंडळाकडून मांडण्यात आलेले आहेत। नक्कीच प्रमोद, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकतो की 4 पानांचं पत्र आहे आणि 9 महत्त्वाचे मुद्दे यामध्ये नमूद केलेले आहेत। आता हे पत्र निवडणूक आयोगाला दिलेलं आहे। दिल्लीमध्ये आता अखेर मविया आणि मनसेच्या शिष्टमंडळालाच केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी भेटीसाठी बोलावलंय। खरं तर ही भेट बरीच थांबली, मात्र आता भेटीला बोलावलेलं आहे आणि आता यावेळी 9 मुद्दे अधिकृत केलेलं एक पत्र निवडणूक आयोगाला दिलेलं आहे। पत्रावर सकपाळ ठाकरे बंधू पवारांची स्वाक्षरी सुद्धा आहे। अत्यंत महत्त्वाच्या नेत्यांची स्वाक्षरी या पत्रावर दिसून येते। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।